आज आपण हा व्हिडिओ यासाठी बनवत आहे की अनेक शेतकऱ्यांचे फोन येत आहेत किंवा सोयाबीनला शेंगा का लागल्या नाहीत, फवारणी केली, पाणी भरपूर आहे पण सोयाबीनला शेंगा नाही लागल्या। तर हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये, अकोला जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम आहे। माझं कृषी केंद्र आहे साई कृपा कृषी केंद्र खामगाव। तर खामगावचा विचार केला तर तिकडे घाटावर म्हणजे चिखली, देऊळगाव राजा, मेखर, लोणार तिकडे शेंगा भरपूर आहेत सोयाबीनला। आणि इकडे शेगाव, वरोड, बकाल, संग्रामपूर, तेल्हारा आणि बुलढाणा, अकोला जिल्हा हा जो परिसर आहे इकडे सोयाबीनला शेंगा लागल्या नाहीत। त्यांच्या सोयाबीन सुद्धा वाढल्या नाही, सोयाबीन पिवळ्या पडल्या। त्याचं कारण काय? एक, जास्त प्रमाणात झालेला पाऊस। म्हणजे जमिनीमध्ये जे पाणी असते हे हायग्रोस्कोपिक वॉटर, कॅपिलरी वॉटर आणि ग्रॅव्हिटेशनल वॉटर असते। हे तीन प्रकारचे पाणी असते। तर यापैकी जास्त पाऊस जर झाला तरी पिकं पिवळी पडतात आणि एकदम कमी पाऊस असेल तरी वाळतात। मग मधलं जे आहे कॅपिलरी वॉटर, हे कॅपिलरी वॉटरच झाडं हे अब्सॉर्ब करू शकता, कुठलंही प्लॅंट घेऊ शकते। आणि त्याला मराठीत म्हणायचं म्हणजे सरळ सरळ वापसा स्थिती जर असेल तर पिकासाठी ती अत्यंत उपयुक्त असते। आणि यावेळेस पाऊस हा खूप प्रमाणात झाला, म्हणून जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे अपटेक ऑफ न्यूट्रिएंट म्हणजे अन्नद्रव्य घेण्याची जी क्षमता आहे ती झाडाची एकदम कमी झालेली आहे। हे पहिलं कारण जास्त पावसामुळे। विशेष म्हणजे जी जमीन भारी आहे, ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा होत नाही, कमी पाण्यावर ती जमीन एकदम लेवल आहे, भारी आहे, काळी आहे, ती जमीन वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त असते। म्हणून अशा जमिनीमध्ये यावर्षी सोयाबीनला शेंगा लागल्या नाहीत। याविरुद्ध उलट जी जमीन हलकी आहे, पाण्याचा निचरा होतो, खडकाळ आहे, टेकडी आहे, उंच ठिकाण आहे, जिथून पाणी वाहते, अशा ठिकाणी सोयाबीनला चांगल्या शेंगा लागलेल्या आहेत। आता त्याचं एक उदाहरण, हे आमचं हलकं शेत आहे। या हलकं शेत आहे, या ठिकाणी खडकयुक्त जमीन आहे, तर तिला हे बघा सोयाबीनला शेंगा ह्या चांगल्या प्रमाणात दिसत आहेत, म्हणजे माल चांगला लागलेला आहे। परंतु ही ज्या ठिकाणी भारी काळी जमीन आहे तिथे अगदी कमी प्रमाणात आहे, काही ठिकाणी लगेच शेंगा नाही। म्हणजे पाण्याचा निचरा न झालेल्या जमिनीत शेंगा लागलेल्या नाही, माल लागलेला नाही। हे झालं एक पाणी। आणि दुसरा सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की सर्वात जास्त पाणी जरी असेल पण सूर्यप्रकाश नाही, आणि सूर्यप्रकाश नसल्या कारणाने सुद्धा प्रकाश संश्लेषण क्रिया व्यवस्थित होत नाही। झाडाच्या फिजिओलॉजिकल, बायोलॉजिकल आणि केमिकल ॲक्टिव्हिटी ज्या असतात, फिजिओलॉजिकल, बायोलॉजिकल, केमिकल ज्या ॲक्टिव्हिटी असतात ह्या मंदावतात। केव्हा? जर स्वच्छ सूर्यप्रकाश नसेल तर। यावर्षी सूर्यप्रकाशच नाही, इतिहासात हे पहिलं वर्ष आहे की यावर्षी नेमका सोयाबीन पेरणीपासून तर ते फुलं शेंगा लागूस तर जवळपास 80 दिवसापर्यंत स्वच्छ सूर्यप्रकाश झाडाला मिळाला नाही। म्हणून जे फुलं होते, प्रत्येक सोयाबीनला फुलं लागले कमी अधिक प्रमाणात, परंतु त्या फुलाचं सेटिंग झालेलं नाही, सीड सेटिंग झालेलं नाही, फुलाचं रूपांतर शेंगामध्ये झालेलं नाही। ते फुलं लागून गळून गेले, कारण स्वच्छ सूर्यप्रकाश हा 8 तास प्रत्येक दिवशी सोयाबीन या पिकाला पाहिजे असतो, आणि एवढा सूर्यप्रकाश हा मिळालेला नाही। ती व्हेरायटी कोणतीही असो, कुठल्याच व्हेरायटीचा काहीच दोष नाही, व्हेरायटी कोणतीही असो, तिला फुलं लागलेले नाही। का? कारण प्रकाश संश्लेषण क्रिया तिची प्रॉपरली झालेली नाही, म्हणून फुलाची गळ झाली आणि फुलाचं रूपांतर शेंगात झालेलं नाही। हे दुसरं कारण आहे। एक, जास्त प्रमाणात पाऊस आणि स्वच्छ सूर्यप्रकाश न मिळणे, म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रिया न होणे। म्हणून यावर्षी बऱ्याच ठिकाणी, ज्या ठिकाणी पाणी जास्त प्रमाणात जमीन धरून ठेवते, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त आहे, तिथे सोयाबीनला शेंगा लागलेल्या नाही। यावर उपाय काय? तर शेतकरी बंधूंनो, जर सोयाबीन 80-85 दिवसाचं झालेलं असेल तर तिला परत फुलं लागणे हे अशक्य आहे।
सोयाबीन 70, 72, 75 दिवसापर्यंत असेल, 60 दिवसापासून तर 80 दिवसापर्यंत फुलं लागू शकतात, शेंगा लागू शकतात. 80 दिवसापेक्षा जास्त कालावधी झाला असेल तर तिला फुलं शेंगा लागू शकत नाही. आणि एवढं करून फवारणीतून सुद्धा आपण फॉलियर बूस्टर, एक हरितक्रांती ॲग्रोटेकचे किंवा नायट्रोबिंजिन किंवा स्टीम शक्ती म्हणजे फुलविक ॲमिनो कॉम्बिनेशन हे आपण फवारणीतून घेतलं तर फुलाचं प्रमाण, फुलं लागू शकतात. पण त्याला जमिनीमध्ये वापसा स्थिती पाहिजे असते. वापसा स्थिती नसेल तर फुलं लागू शकत नाही, शेंगा लागू शकत नाही, तिला कळ्या लागू शकत नाही. एवढंच काय, आपण कुठलंही औषध घेतलं, कुठल्याही कंपनीचं घेतलं तरी फुलाची सेटिंग, त्याला सीड सेटिंग, फ्लावर हे लागू शकत नाही. किती दिवसानंतर? 80, 82, 85 दिवसानंतर फुलं लागत नाहीत. म्हणून जर वापसा स्थिती नसेल तर कुठल्याच औषधीने ते कव्हर होणार नाही. आणि त्याला कालावधी जर 60, 70, 80 दिवसाचा असेल तर आपण फवारणीतून सुद्धा त्याला फुलं लागण्यासाठी, त्याला शेंगा लागण्यासाठी आपण काही घेऊ शकतो. पण आता जास्त दिवस झाले त्यामुळे त्या गोष्टी शक्य राहिलेल्या नाही. तर हे बघू शकता आपण, हलक्या जमिनीत याला चांगल्या प्रमाणात शेंगा या ठिकाणी ह्या लागलेल्या आहे. हे लाईव्ह बघू शकतो. बऱ्याच ठिकाणी शेंगा न लागण्याचे हेच कारण आहे, सूर्यप्रकाश नसणे आणि जास्त प्रमाणात पाणी असणे. धन्यवाद शेतकरी बंधूंनो. अंकुश खाडे, साई कृपा कृषी केंद्र, खामगाव.